बोला कुंडली कवचारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय पार्वती पतेश्वर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय सद्गुरु रामचंद्राय नमः। आई सी देखो निजन कुमारी हनुमान भेटीसी तन तळमळी करा राक्षसांच्या किंकाळी देखो निजवरी शंकला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन भेटी महामारा गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून शांतिप्रमाणात महाराज रामचरित्र सांगतात. चरित्र गोड आहे. आतापर्यंत नामाचा महिमा सांगितला. महिमा नामाचा आगाग आहे. नामे तरणे कोट्यान कोटी नामे वैकुंठी वैसवी कोणी रूपानं भगवंताचं नाम तर नाम घेणाऱ्या महाराज भावे मी न देव भाव जर असेल तरच नाम फळते वर. काही काही लोक महाराज भाव धरून देवाचं भजन क्रियाबंधन काही नाही बरं. त्याला जातीशी नाही आवडीची गरज नाही. तो धुतलं काय ना धुतलं काय भारत मी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त आवड पाहिजेत नामाची. आवडीने नाम घेतलं ते नाम देवाला पावणे पाहिजे. महाराज म्हणला देणे वासुदेवा घातले जात त्याशी न लगे जात. आवडीने नाम घेतल्यावर देव फेडतोच आणि उद्धार करतो. बाकी आतापर्यंत नामाविषयी आपण ऐकलं पाहिजे. अशोक वृक्षाखाली बसलेली सीता मारुत्र्याला पाहिजे. आनंद वाटला मारुत्र्याला. सीता पाहिली आनंद वाटला. तर सीतेला बोलावं मारुत्र्याला वाटलं. प्रभू रामाने काही खाना खुना सांगले होते ते फक्त याला आल्या. जिथं सीता आहे तिथले झाडं राम राम म्हणू लागली. माती राम राम म्हणायला लागली. दगड राम राम म्हणायला लागले. पशु पक्षी राम राम म्हणायला लागले. हे नावने दृश्य मारुत्र्याला पाहिजे आणि आनंद वाटला. हेच माझ्या रामात सीता होय. पण सीतेला बोलावं कसं. लई लांबून आलो दुरोने आलो मेघा दुःख झाले दारून यावेळा येतवरी होते ह्याचे कारण दुर्लभ भेटी तुम्हाला पाहिजे दरुषा फार लांबून मारुत्र्य आले. किती लांबून आले. 400 कोस समुद्र उल्लंघन करून लंकेत आले. आणि लंकेत आल्यावरती महाराज किती परिश्रम केले सीतेला हुडकिण्यासाठी. आता एवढे परिश्रम करून दैव योगाने सीता भेटली. आनंद वाटला मारुत्र्याला. मारुत्र्या म्हणले भेटली पण 2 गोष्टी बोलावं ना महाराज. बोलल्याशिवाय समाधान नाही. ध्यास लागला मारुत्र्याला. म्हणजे सीतेला कवा बोलावं माणसाला ध्यास लागाव. ध्यास लागल्यावर कार्य सीतेला महाराज म्हणला लागला टकळा पडणारीस
ध्यास लावा माणसाला, ध्यास लावाय कार्यसिद्धीला जाते. ध्यास लागला मारुतीला, आता सीतेला मी कवा बोला काय केलं बरं. जय श्री नारायणाची रमा तैसी सीता श्रीरामा तिची भेटी घेता राक्षसी आधार प्रतिबंध. किती सुंदर सीता आहे. नुसतं भव्य मारुतीला म्हणतात. जशी भगवान विष्णूची लक्ष्मी आहे, लक्ष्मी सारखी सीता आहे. सीता कोण होती? राम कोण होता? विष्णूच कोण? सीता लक्ष्मी. मारुतीला म्हणजे जसा विष्णू आहे, विष्णूची लक्ष्मी, तर सुंदर सीता आहे बरं. आणि आज जर महाराज सीतेचं दर्शन झालं, दोन गोष्टी बोलल्यावर महाराज इतकं लांबून आलो. लांबून आल्यावर महाराज सीतेला संवाद साध्य झाल्याच्या नंतर सीन गेला, भाग गेला आणि अवघा झाला आनंद. माझा सीन भाग नाही बरं. आतापर्यंत कष्ट झाले, पण भेट झाली की नाही महाराज? भेट झाल्यावर दुःख मागील परिहार पुढे येणारी झाली दर्शन. एक वेळा दर्शन झालं, आतापर्यंत मागवलं दुःख माझं जाणार आहे. दर्शनाची आस लागली, पण दर्शन कसं घ्यावं? वानराच्या रूपात सीते पुढे जावं तर तिथं हजारो माया मला ख्याप करायचे. सीतेच्या रक्षणासाठी बसल्या. मारुतीला म्हणले आता वानराच्या रूपामध्ये सीतेचं दर्शन घ्याय. ही जर वानर होऊन पुढे जावं तरी माया इथं बसल्यात की ते काय गुन्हा बसतील काय करावं? भेट कशी घ्यावा विचार आहे बघ. या देखता भेटी घेता या मज झोंबती सर्वथा यांच्या मी करीता घाता रावण सीता वदिला. मारुतीला विचार करायचे. हजारो माया सीतेला राखण आहे. बरं यायच्या देखत मी सीतेची भेट घेईल. मी भेट गेल्यावर येईन बघल्याच्या नंतर हे बाया का गुन्हा बसत नाही. गुन्हा बसायला ठेवल्या नाही. मला पाहिल्यावर मारामारला उठते आणि एवढ्या बाया माझ्या अंगाला जर मला राग येईल आणि मला राग आल्यावर मी या बायाला मारून टाकेन. एवढ्या बायाला मारल्यावर रावणाला राग येईल. रावण सीतेला मारेल. जर यदा कदाचित रावण सीतेला जर मारलं तर बरं मारित तर नाही. जर तर मारलं तर मी इतका लांब आलो, बेजार हो दैवयोगानं मला सीता दिसली. रावण मारल्यावर मग काय करावं? एवढी धान्य मी जर निष्फळ बाहेर जाईल ना, मग काय करावं विचारावं. वधिलिया रामकांता माझे कष्ट जाती वृथा. मारलिया लंकाला सुख रघुनाथा उपजिना. जर यदा कदाचित रावण सीता मारली नावनीच कार्य नसणार आहे. मग मी रामापाशी जाईल. भगवान मला विचारतील मारुती सीता दिसली काय, भेटली काय? हो काय म्हणली काय सांगा? नाही रामा सीता मारली. कोण? रावणा. अशी जर अपेशी वार्ता रामाला सांगल्यावर राम काय मला शाबासकी देईल? काय तो देवानं गेला असं मग बायको मारला असतील असलं हो. हा विचार मारुतीला जाणार काय करावं? बाया इथं राखण आता सीतेचं दर्शन घ्यायचं. हे बाया झोपी कवा जात मारुतीला वाट बघू लागली. रात्र पाव रात्र झाल्यावर माझी बाया झोपी जातात. वाट बघू लागले बरं. या लाग्या परत स्वतः जीव राक्षसी होती निद्रिस्ता. तव वृक्षिरा उपता एकांती सीता जव भेटे. मारुतीला विचार करायला किती वेळ बसते? 10 वाजेतून पोते 10च्या पुढे महाराज जांभळे येतात ताळवर घेऊन झोपाय. मारुतीला म्हणजे 10 वाजेतून तुमची पोती चालते. 10 वाजेतून चढवायचं बरं. 10च्या पुढे अजिबात जाऊ द्यायची नाही. एवढा विचार केला. आता मारुतीला रात्र पडू एवढे रात्र पडल्यावर हे उतडा झोपी जाईल बाया बरं. झोपी गेल्यावर घोर होती आणि मला सुसुप्तीमध्ये मुग्ध झाल्यावर मग सीतेला बोलावं. आता मारुतीला रात्रीची वाट बघू रात्रीची
झाडामध्ये गुप्त राहील. रात्राची वाट बघू, आता रात्र केव्हा पडत. तसं बाळा महाराज जगामध्ये वार आहे पण कोणाला दिसला काय म्हणलं. आता वाऱ्याचा रंग कसा आहे सांगा बरं कोणी. पिवळा आहे का काळा आहे का निळा आहे ढवळा आहे. वारा आहे खरा आहे पण त्याला रूप नाही रेखा नाही रंग नाही. आहे खरं आहे पण सांगता येत नाही बरं काय. तसे मारुतीला झाडात आहे पण गुप्त आहे. आता रात्राची वाट बघून रात्र कवा पडेल अंधार कवा होईल हे झोपी कवा जात बऱ्यानं झोपी जाईना. रावणानं बजावून सांगलं होतं खबरदार सीतेचं रक्षण करा बरं काय. बोला. जेवी अमरा ब्रह्माजी भास्वता सोयास्याती गुप्ता देवी वृक्षा माझी हनुमंता सावचिता गुप्तत्वे. झाडात मारुतीला गुप्त कशाचं सांगू राहील. मोठा आबाळ आला मोठा आणि आबाळ आल्यावर त्या आबाळामध्ये सूर्य झापतो. सूर्य असतो पण झापतो. तसं मारुती आहे झाडात आहे पण गुप्त आहे. नावनी चरित्र बघायला लागले ऐकायला लागले वाट बघायला लागले झोपतील का. बोल. जेवी आत्मा हृदयांतन आसुरीने देखती समस्त देवी वृक्षी हनुमंत अति गुप्त राहिला. कसे गुप्त राहिले सिद्धांत पूर्ण करण्यासाठी बरेच काही प्रमाण कमी नाही घेतले. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे पण गुप्त आहे ना नाही म्हणून महाराज तुम्ही आम्ही हालाल्या बोलाल्या बघायला चालायला कथा येतात. नसल्यावर हालना डुलना बघाना बोलणं पण आत्मा शरीरामध्ये आत्मा कोण बघायला काय आहे हे सत्य आहे. पण आत्मा कसला आहे. तुमचा आहे ठेंगणा आहे काळा आहे पिवळा आहे निळा आहे. काही खाना कोणाला सांगता येत नाही. तसा महाराज वृक्षामध्ये मारुती आहे नावनी चरित्र ऐकायला लागले पण मारुतीला कोणाला दिसले नाही. मारुतीला नावनी दिसत आहे पण त्याला कोणी बघत नाही. बरोबर. जे विकावेदीचा वेदार्थ आस्वनी कोणाला भेट देवी वृक्षी हनुमंत आती गुप्त राहिला. वेदामध्ये वेदाचा अर्थ आहे रामायणामध्ये रामायणाचा अर्थ आहे आणि तो अर्थ गुप्त आहे महाराज आहे ना गुप्त आहे. तशा मारुतीला झाडामध्ये गुप्त आहे. त्याला कोण फायदा नाही कोण ओळखीला नाही. मारुतीला म्हणतात आता रात्र कवा पडत रात्र पडल्यावर हे झोपी कवा जाते. सीतेची माझी भेट केव्हा होईल वाट बघायला. बरं. वृक्ष राहता मारुती झाली अरुणोदय प्राप्ती गौरी दुहा करीती गोपी आरंभिती गोरस मंथना. सारखं वाट बघायला रात्र कवा जाईल रात्र कवा जाईल रात्र कवा जाईल. फाटची वेळ झाली. फाट झाल्यावर महाराज आता पहिल्या काळामधली गोष्ट काय गाई असायच्या म्हशी असायच्या आणि महाराज त्या ठिकाणी सकाळी उठल्यावर त्या बायला महाराज मंथनाचं काम फुकते डेरा फुकते आळवणी शिळवणी केली नवनीत हाताशी येईल. पहिल्या काळातली गोष्ट करते डेऱ्यामध्ये दही टाकावं आणि फाटच्या पाल्यामध्ये महाराज डेरा मंथन करावं. डेरा घुमघुम करायचं. ते गवळी महाराज उठायची गाईचं दूध काढायचे. तर फाट झाले बरं नावनी चरित्र मारुती फाट झाले बडा. गवळी कुठले कोणी मंथन करावे कोणी हरिपाठ काकडामध्ये उठा पांडुरंगा प्रभात समयो पाहताना कोणी काकडा म्हणाले कोणी फाडचं भजन कराले. मारुती फाट झाले. आता एवढा विचार केला बघ. वेद पाठक वेदाधयानी राजद्वारी मंगळध्वनी
भोगवीच्या पूर्ण 9 ते 12 आणि 12 ते 3 झोपेसाठी महाराजांना 12:30 झोपेसाठी. तिसरा प्रहर 12 ते 3 झोपेचा. चौथा प्रहर 3 ते 6 त्याला देवप्रहर म्हणते. देवप्रहरामध्ये महाराजांना संगीत, गान, गंधर्व, भजन, पूजन, कीर्तन, कुठं काकडा, कुठं वेदघोष, कुठं मंत्र उच्चार, म्हणजे का भगवंताच्या चिंतनाचा योग म्हणजे फारसा. तर गावोगाव महाराज गल्लोगरीला त्या ठिकाणी कुठं भजन चाललं, कुठं वेद कोणी वाचवायला, कोणी पुराण सांगायला, हे नावनी आवाज मारुतीचा कानावर आला. पुढे काय केलं बघ. होत्री होमाचा गंध, उत्तम गंधांचा मदगंध, शुद्ध सुमनांचा सुगंध, सुदुपंगल देवादयी. ब्राह्मण महाराज त्या ठिकाणी मंत्र म्हणायला लागले. हाती त्या ठिकाणी माझे आवरून झाले ते मध्ये सळ पुन्हा आता सुगंध फाडच्या बाऱ्यामध्ये यायला लागला. हे नावनी चरित्र मारुतीच्या झाडामध्ये उत्तर राहून बघायला लागले. बरं. नेसलिया प्रिया काळीमा बुद्धी, सोडली पितांबरा देपती, देवी अंधारात दोन्ही राती, देग बसती पित प्रभा. रात्र अशी काळकूट होती पण रात्र संपली, अरुणे उदय झाला. उठावरणे उदय प्रकाश झाला. घंटा गजर गर्जनेला हरित वडा सुरू झाला. काकड आरती समय पूर्व दिशेला आम्हाला तांबट फुटले. तांबट सूर्याच्या अगोदर सूर्यांचा सारखी आरोप समोर येतो. लाल तंबाल पूर्व दिशा दिसायला लागली. मात्र मी उजळले गडा. बोला. चाळीस प्राप्ती व्यवहार परत्री जगती, विचाचरे दिन होती, सुख समृद्धी दिवाचरा. सूर्याचा उदय झाला की माणसं कामाला लागतात. दूधवाले दूध लागतात. दूधवाले फाटं दूध घेऊन जातात. घरोघरी सिंहासनी सडाशिपती अंगणी. मला म्हणले ना मराठ्याच्या मुलाखत आणि जिथे तिथे पंढरीनाथ. आता सकाळचा शुभ प्रहार असतो. प्रत्येक जण महाराज कोणी कामाला लागते, कोणी शेताकडे जाते. ज्याला जे काम आहे प्रत्येक जण महाराज व्यवहारामध्ये गुंततात. कामारी कामात गुंततात. तर सकाळ उजळली, लोक कामाला लागले. मारुती म्हणजे आता उजळले गडामध्ये. तर रात्र कहर मारुती वाढ बघते बघ. हनुमंताचे निज चिती, एकांती भेटावी सीता सती, आती शीघ्र व्हावी राती, वृक्षातवरती तिष्ठता. आता उजळले, तळमळ लागले मारुती यायला. सीतेची भेट केव्हा होईल? आता रात्र केव्हा पडत, रात्र केव्हा पडत, भेगी भेगी दिवस जाते काय पडत. तळमळ लागली महाराज. रात्र केव्हा पडत, रात्र केव्हा पडत, रात्र केव्हा पडत. तळमळ लागली. सीतेची भेट केव्हा होईल, बोलणं केव्हा होईल, वाट बघू राहिले. बरं. ऐसे हनुमंते धरिता चिती, श्रीराम कार्याचे निज स्वार्थी, कपिस भेटावया सीता सती, गेला गबस्ती अस्तमाना. साधूचं सूर्याला सुद्धा ऐकावं लागते बरं. सूर्याला माहित होतं या वानराचा नाही ऐकावं तर बेदाड आहे वानर. उपद्रताची नेने सूर्याचे धरिली आणि यमाने काय दिला थोर मार. सूर्य म्हणला पहिलं वानर होय, जन्मल्याबरोबर मला गिळे आले. सूर्य भिला मार. गुर्य खुद्दाड रे. गुर्या माणसाला फार माणसं भीतात बरं. सूर्य भिला. सूर्य म्हणला बाबा काय हो. त्याच्या मनामध्ये भेगेर माळा व्हायचं. आता आपण भेगेच मावळा बरं. सूर्यानं ध्यानावर धरलं. आता रात्र पण सूर्य मावळला. सूर्य मावळ किर्र अंधार झाला महाराज. आता अमुष्याची रात्र फार काळी असते. बरं. जय श्री श्याम सुंदर बाई, देईली मोतिया जाळी, तैशा
नक्षत्रांच्या ओळी मंडळी शोभाती जैशी श्याम सुंदर बाळ तरुण वयात आलेली मुलगी रूपवान मुलगी त्या महाराज तरुण वयामध्ये रूपवान मुलीनं आपल्या अंगावर मोत्याची नळी घालावी किती शोभायमान आधी सौंदर्य चांगल्या सौंदर्यावर अलंकार घाल किती सावली दिसत अशा पद्धतीने महाराज पौर्णिमेची अमावस्याची रात्र आहे काळाकुट अंधार आणि त्या महाराज अंधारामध्ये आकाशामध्ये महाराज तारे लक 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 करायला लागले चम 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 करायला त्या ताऱ्यामुळे महाराष्ट्र रात्रीला एवढी शोभा आहे किती शोभा आहे पुढे आहे का बरं रात्री नवी ते सख्या हनुमंता बेटावया श्रीरामकांता दोघा संवाद गुप्तता साधू एकांता लियासे बाबा म्हणजे बाबा रात्र नव मग कोण होय ती भक्ती होय भक्ती मारुतीला महाराज भक्ती सहाय्य झाली कशासाठी सीतेला भेटण्यासाठी ती रात्र नटली बरं की म्हणजे हनुमान वाट बघाले सीताईच्या भेटीचे दर्शनात आपण महाराज साधूला मदत करावी साधूला मदत केल्यावर साधूची सेवा केल्यावर काही पडणार नाही रात्री सुद्धा विचार केला आणि मारुतीला सहाय्य झाले बरं सीतावया सीता स्वामिनी रात्री नव्हे ती सखी जननी जानकी संवाद पाना पादोनी समाधानी बैसविला रात्र नव होय कोण सीता आईची माता माता काय करते लेकरू रडू लागल्यावर महाराज त्याला पानं पाजली आणि पानं पाजून महाराज लेकराला शांत करते शांत मातेच्या रूपात रात्र परवड झाली तर मारुतीला प्रेमाचा पाना पाजली सीतेला प्रेमाचा पाना पाजली सीतेची मारुतीची भेट होईल बरं अशी रात्र गडद अंधार पडलेला आहे बरं संवाद पानाचे तुष्टा पुष्टी आखया क्षयासी करी भेटी इंद्रजिताची पूर्वनी पाटी राक्षस कोटी गांधीला कोणती भेट संवाद होणारे संवाद बरं संवाद झाल्याच्या नंतर महाराज भेट झाल्याच्या नंतर आकयाचा वध होणार आहे आणि इंद्रजिताला गौरव होता त्याचा पादाड होणार आहे बरं अशी ती रात्र नटलेली आहे बोल रात्री नव्हे ते महाकाळी येवनी हनुमंता जवाळी भेटवोनी जनकबाळी करील होळी लंके महाकाली देवी आहे देवी मग ती देवी प्रगट का झाली रावणाची होळी करण्यासाठी रावणाचे शिर कापण्यासाठी इंद्रजिताचा वध करण्यासाठी कुंभकर्णाचा वध करण्यासाठी ती देवी प्रगट झाली तिला गोंधळ घातलाय गोंधळ महाराज म्हणजे ना अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पातळती उदो उदो भक्त नाचती तिने उदो घातलंय उदो कशासाठी रावणाला मारण्यासाठी कुंभकर्णाला मारण्यासाठी ती अशी रात्र देवीच्या रूपात नटले बघ रात्री नव्हे ते शब्दशाती शुंभनी शुंभा केली समाप्ती आता येवनी हनुमंता प्रती करील शांती राक्षसा होय कोण सप्तसर्गी नावाची देवी आता मारुतीला साय होणार आहे साय आणि साहेब महाराज सीता आणि मारुतीला या दोघांमध्ये संवाद चालेल बोलणं होईल भेट होईल बरं आणि भेट झाल्याच्या नंतर आघात चरित्र मारुतीला करतील बरं बोल रात्री नव्हे ते चामुंडा धरोनी काळीमेचे बळवंडा छेदा वया रावणाच्या मुंडा कपी प्रचंडा भेटू आली रात्र
चामुंडा नावाचे दैवत फार लय देव्याचं बरं. चामुंडा नाव काय, कात्यायनी काय, जो काही काय, मये काय, मेस्को काय, सटवी काय, जो काही काय, मैसाई काय, लई देव्या बरं. एक नाती त्यामध्ये बऱ्याच देवाचं वर्णन आलं बरं. 100 कोटी देव्या सगळे, 100 कोटी काय शंकिनी डंकिनी नावडी देवाची देवी महाराज हे देवी बरं. गोंधळाला आले तर तुम्हाला त्याचा गोंधळ बरोबर. रात्री नव्हे काळ रात्री प्रवेशोनी कर्मेंद्रिय विघोनिया लंके माधारी करील गोहरी राक्षस. रात्र काळ रात्र आहे. ती काळ रात्र मला देवीच्या रूपानं लंकेमध्ये शिर लंकेची होळी करी अशी त्या ठिकाणी मला रात्र नटली. त्या रात्रीचं वर्णन सांगायला लागले बघ. ऐसे देखोनिया राती रावणा आठवे सीता सती झाली विभरद्वरा प्रती सीता कामाती सकामा. एवढी रात्र पडले रात्र आणि एवढी रात्र पडल्यावर महाराज इकडं रावणाला महाराज सीतेचे ध्यान आले. कान पेटला रावणाला आणि कान पेटल्यावर महाराज म्हणले कामेने ले चित्त नेदी अवलोकी बहु वाटे दुःख फुटतो माहेर हृदय. या अंधारात रावणाला सीता आठवली. सीता दिसली महाराज. स्वयंवरात सीता बघली की नाही तसली सीता महाराज रावणाला या रात्री आठवली. आणि सीता 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 झोपची कशी झोपील महाराज. उठालाय बसालाय उठालाय बसालाय उठालाय बसालाय. बोल. ऐसी देखोनिया राती आनंदे उल्हासे मारुती पुढील कथेची अनुराती सावध श्रोती परिसावी. एवढी काळ कुठं अंधार रात्र पडले. आनंद मारुतीला रात्र सुद्धा बघू लागले. रात्र कवा पडल आणि हे माया झोपी कवा जाती. सीता यायला मी कवा बोलल समाज कवा भेट कवा होईल वाट बघू लागली. रात्र किर झाल्यावर आनंदाला मारुतीला हातामध्ये काम जमते नाही. पोतीला माले कोणी चेती राहील ना आम्ही दोघं चेती राहतो. हा लांब आले मारुतीला म्हणले आता नावणी झोपी जात. नावणी झोपी गेल्यावर सीता मी बोलू नाही. आनंद वाटा टाळ्या वाजल्या बरं. वस्त्राभरणी भुजिता दिव्य चंदना गरू लिप्ता सीता कामी लंकानाता पुष्पेसे जे आता तळमळी. महाराज रावणाला महाराज काय सांगू झोपची कशी झोपी. चांगलं काम करायला बाबा. जे माणसं चांगलं काम करतो की त्याला झोपी. इकडं महाराज रावणानं महाराज आपल्या हातावर फुलं टाकले. शेत सजली बरं. त्याला सीता दिसाली सीता दिसाली सीता 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 पिस झाले महाराज. माणूस पिस होते बरं. कोण्या गोष्टीचा छंद घेतल्यावर माझे माझे म्हणून वाहे राव वाहे गेले. बिनकामाचं मार बिनकामाचं काही केल्यावर महाराज फार फजिती बरं. देणं नाही घेणं नाही बरं. काही काही गमती अशा बरं. देण्याने घेण्याची माणसं भांडणं करून घेतात. तसं रावण देण्याने घेण्याचं बिघडलं बरं. शीतकायला बोलणार नाही शीतकायला वशी होणार नाही. पण याला झोप येणार तळमळ आल्यावर उठालाय बसाले. आपण आपल्याकडून भारी भारीचे कपडे अंगावर घातले बरं. हे पावडर लाव ते लावले कसा दिसावं ते कसं बाप्पा चांगला दिसायला तुला चांगला दिसायलास. पण शीतेच्या पुढे काय देवा पुढे माणूस पाला पातोळा नटखट बाबा. रात्रभर बेजार रावर झोपी पुढे ढवळ. जय सका कलिरंगार तैसा लागे सुमन सेदार सुमन माला पोळी जीवार चंदन शरीर तप्त होया. झोपी त्याला फुलाचा आत्र होता. अशा फुलाईचं बरं. फुलाईचं आत्र महाराष्ट्राला पोळूच लागलं. चटके बसू लागलं. काय पोळा कसं पळू लागलं. ते खैराचे गळा असतात की नाही गरम तसे फुलं पळू लागले. का पळू लागले. त्याला सीता दिसाली हो. सीता 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 पिस झाले पिस. आणि माणूस पिस झाल्यावर गेले महाराज. त्याला खायचं कळणं बसायचं कळणं उठायचं कळणं झोपायचं कळणं पोटाचं कळणं. ध्यान लागले सीतेचं बरं. पिस झाले. नोकरला म्हणला अरे काय माहिती आता मी इष्टू टाकला का म्हणला मला पोळाले. शेवटी नाही हो मला फुलं टाकले. आणि फुलं कसे पोळाले. वियोग झाला योग. सीतेचा रोग लागलाय रोग.
द्यावं दादा खायला ताप आली. त्याला विचारा कसं झालंय ते म्हणतो नाही कडू झाले. बाबा कडू नाही फार खमंग आहे. तुझ्या तोंडाला ताप आहे तोंड तुझं बिघडलंय तसं रावण बिघडलंय त्याला फुलं पोळायला लागली. बोला नावडती भोगोपचार नावडे विना तंती मधुर नावडे स्त्रियांची सदार नावडे मधुर रसपाना. किती थाट रावणाचा होता. झोपायला फुलाचा तर नरम 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 गाय इकून मारत पाया काही बाया पाय चुराल्या इकून पाय चुराल्या. कोणती हात दाबाले कोणती पाड दाबाले कोणती खातवाले रावणाला. जवळ महाराज गुणीजन लोक गोड गोड गायर म्हणाले कोणी भजन करायले. रावण मला काय किरकिर लावली करावी ना बंद भजन बंद करा. हे मला काहीच आवडणार का आवडणार मला. त्याला दुखणं लागले ना सीतेचा रोग लागलाय रोग. त्याला एक कष्ट वळा लागलाय सीता 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 सीता. बोल जैसी देखिली स्वयंवरी तैसी आठवली सीता सुंदरी चेंदुरा चर्चित भांग सिरी चाफे गोरटी सुकुमारा. सीता कशी फायली होती त्यानं कवा फायली होती. नवरी होऊन आली सीता जनकाच्या घरी पाहिली. आता नवरी फार नडते बरं. सोंगे असं अंजाना नेत्रामध्ये घातले 7 श्रंगार केलेला मोत्याची बिंब लावली. आता एवढी सुंदर सुंदर सीता जनकाच्या घरी पाहिली. ती सीता आता रावणाला महाराजा झोपड्या जागी दिसायला पलंगावर. ते सीता ते सीता नवरी सीता नवरी सीता नवरी सीता. ती एवढी सुंदर सीता मनात बसली झोप कशी. या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर या अंगावर उतारले बसाले उतारले बसाले उतारले. फार बेजार भय म्हणजे रात्रभर बेजार. आमचं काय झालं बघ. कमल नयना कमल वदना खान मान गुण लक्षण आठविता घनस्तना उच्चापन रावण. किती सुंदर होते सीता. कमल नाही कमल लोच कमल कमळासारखा केला कमळासारखी पिवळी जरा हळदी सारखी नवरीच्या रूपात सीता. झाडाला मला झाड लागलं त्या झाडामध्ये रावणाला चक्कर आली. खिडकीवर रावण चढीवर पडला आणि म्हणायला लागला सीता 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 सीता. दुसरं काही आठवत नाही बघ. नावड दुर्यांचा संचार नावड गायन सुस्वार सीतेने झडपिला तस चिर भूत संचार जानकी. मोठं भूत लागलंय मोठं. कोणतं भूत. आता रावण महाराज सेवा करा बाया होत्या. कोणती पायदा बाले कोणती पानाची विडी द्यायले कोणतं मला चंदन लावाले. हे काहीच आवडणार गेलं. त्या बायाला रावण म्हणला हे काय मला करायला तुम्ही चंदन पोळालाय ना लावू नका थांबा. नारद कंबर गंधर्व गायन करायला लागले. त्याला बोले ए विना बंद करा गोड गायन करू नका. माझे कान भैरे व्हायले बिनकामाच्या गणकाव काय लावले. का म्हणू लागला. त्याला फक्त सीता दिसायला. सीतेवातून रावणाला काही दिसत नाही. सीतेनं पिसा झाला पिसा लेडा होऊन गेला भामावून गेला बघ. सीता लागली महाभूता जीवे घ्यायला लंकानाथा झाडणी भरणी न चले देथ सांडणीची मात मानिना. रावणाला भूत लागले. कोणतं भूत. सीता नावाचं भूत. ते भूत एवढं मोठं आहे महाराज. या भूतानं मोठ्या मोठ्याचे नरडे फोडले. हे भूत एकदा लागा ज्याला लागले की नाही ती निघस ना. किती वैध आणा. पहिलं वैध होते आता वैध नाही. सरकार त्याच्यावर बंदी आणले वैध. आता वैध नाही. मला म्हणले हे भूत एकदा लागल्यावर निघस ना. मला म्हणले भूत तर मोठं जबर बाई झाडी झटपट करू गत काही फार मोठं होत आहे बरं.
बऱ्याच लोकांना भूत लागलं. मला म्हणजे पहाये दैवत कैसे लावे पेशे भाविका पाचारीला धावे सरशी. हे भूत महाराज ज्याला ज्याला लागले की नाही त्याला संसार माझा झाला दानादा. हे भूत लागल्यावर महाराज संसार दानादान झाला. भूत लागले नारदा, नारदाला भूत लागलं त्यानं बायकोच केलं नाही. नको गळामध्ये लग्नच करू. व्यासाला लागलं भूत, सुखदेवजीला भूत लागलं, बड्या बड्याला भूत लागलं महाराज. ते संसाराला भीतीवर. कार्तिक स्वामीला भूत लागलं. 6 तोंडे शंभू साबाळ खेळ्यामध्ये शाणारे दगदग होऊनी कपाटा माझी जाऊन लपणारे बर. हा मोठा भूत. त्या भूताच्या भेवानं महाराज गैरून भिरेवर के लपू लपू कसे ज्याला लागले की नाही निघस ना. मग रावणाला भूत लागले बर के कुठलाही तरी वैद्य आणला तर भूत निघणार. कोणतं भूत? सीतारूपी भीत. सीतापणे महाराज आदिशक्ती बारके देवाची दशक्ती. हा मोठं भूत आहे. त्याला भूत लागलं निघत नाही बघ. आवरून शके निज चित्ता सीता लागली ती आवता धीरण धरवे लंकानाथा सकामता विवळा. बकळला आवराय बघायला रावण. रावण मला आता पुढे धीर काय देऊया म्हणा. बकळ धीर द्यायला पण एकदा काळीच फुटल्यावर धीर बसतच नाही. बकळावर आलाय पण आवडला महाराज झोपलं तरी सीता, उठलं तरी सीता, बसलं तरी तिसरं झालंय. आहा सीता, आहा सीता, आहा सीता. रावण म्हणजे सीता कामे कामातुरान त्याजिलेशया त्रिशेदार अल्पही होता संचार कोप्याधुधर सेवा की. एवढा पिसा झाला, एवढं पिसा झालं दुसरं काय आवडत नाही. शेवटदेवी महाराज तिथं शिवेसाठी याला काही बोललं आणि तो आवाज रावणाच्या कानावर आला की चटकन त्या शेवकावर दाब खायला. हे थांबा मला गरबा करायचं. मला दुखणं लागलंय, मला शीतळाची सरी तुम्ही काय मी कामाचं वर आले. गप कोणी आवाज करायचा आणि शेवका रावण मारायला धावू लागला. बघ ब्रह्मा वेद पडे घरघरात पडतील त्या शांती पाठ त्या शिवानी ती राजभाट मौननिष्ठ राहा स्वामी. आता ब्रह्मदेवजी रावणाच्या घरी बंदिस्त होते ना. देव गणपती बांधून ठेवला होता रावण. ब्रह्मदेवाला बांधून ठेवलं, खंडोबाला बांधून ठेवलं. तर ब्रह्मदेवाचं काम वेद वाचविणं, बरोबर पाठ पडणं. तर ब्रह्मदेवजी मला असं गोड पोती वाचून राहिले पाठ सकाळी सकाळी. तर गोड पोती गोड वाटाय रावणाला. ते शिव म्हणे ब्रह्मदेवा माताया गुणांना बसून गोड गोड करू नको. हे जर रावणाच्या कानावर गेलं तर त्याने चिरडले म्हणजे त्याला राग आलाय आणि तू बडबड केल्यावर रावणानं ऐकल्यावर तुला मारी. ब्रह्मदेवा पोती भूती अनुभव कर म्हणला. रावणाला दुखणं लागले, भूत लागले, तू काय पोती वाचवायला लागशील. ब्रह्मदेवाला ते भाट सेवक सांगायला लागले, मोठ्या बापू आजच्या दिवस पोती बंद करावले तुमची. जोपर्यंत रावणाचा दुखणं जाईना तोपर्यंत पोती पुराण बंद म्हणली. तुम्ही जर बडबड केल्या रावण ऐकलं मार खावा लागेल बरं. वारायला लागले बघ. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. 15 115